जिले के नांदगांव विधानसभा क्षेत्र में निर्दलीय उम्मीदवार समीर भुजबल और शिवसेना ठाकरे उम्मीदवार सुहास कांदे के बीच कड़ी टक्कर चल रही है। समीर भुजबल ने कारों को किनारे कर मतदाताओं को ले जा रही बस को रोक दिया। इसके बाद जब सुहास कांदे वहां आए तो उन्होंने सीधे तौर पर समीर भुजबल को जान से मारने की धमकी दी। आज तुम्हारी हत्या तय है, सुहास कांदे ने गुस्से में समीर भुजबल से कहा। इससे नांदगांव विधानसभा क्षेत्र में भय का माहौल व्याप्त हो गया है। नांदगावमध्ये गुरुकृपा कॉलेजच्या जवळ काही लोक जमा झालेले आहेत व त्यांना एकत्रित मतदानाला नेणार आहे अशी तक्रार एका अपक्ष उमेदवारांकडून प्राप्त झाली होती। त्यानुसार त्या ठिकाणी तात्काळ फोर्स पाठवण्यात आला व भरारी पथक सुद्धा पाठवण्यात आले होते। त्या कारणावरून दोन्ही बाजूचे समर्थक त्या ठिकाणी गोळा झाले होते आणि त्यावरून थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। डीवायएसपी नांदगाव मनमाड पीआय नांदगाव यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते त्या ठिकाणाहून हटवलेले आहेत। त्या ठिकाणी कोणतीही गर्दी नसून सध्या परिस्थिती सामान्य आहे। जे आक्षेप होता त्याबाबत भरारी पथक पूर्ण खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे। सदर ठिकाणी निवडणूक निरीक्षक नांदगाव यांनी भेट दिलेली आहे। त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। सध्या परिस्थिती शांत असून मतदान प्रक्रियेवर कोणताही प्रभाव नाही।